या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर येथे म्हाडाची 40 नंबर इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे। सुरेश मसाळ आणि सूर्यकांत म्हाडलकर असे मयत ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत। घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये 14 कुटुंब राहत होती। इतर कुटुंब बाहेर पळाले, मात्र 2 ज्येष्ठ नागरिकांचा इमारतीचा स्लॅब कोसळून जीव गेला। या सर्व घटनेला म्हाडा आणि फेडरेशन जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या संदर्भात आमदार सुनील राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे। ह्या जे 14 बिल्डिंग होत्या ह्या गेल्या 16-17 वर्ष दिवाण बिल्डरकडे होत्या। दिवाण बिल्डरनी हा प्रोजेक्ट केला नाही। त्याच्यानंतर ही 40 नंबर बिल्डिंग जी आता अपघात घडला आहे ती बिल्डिंग ह्या त्यांच्या कमिटीकडे NOC मागत होते की आम्हाला वेगळं आम्हाला डेव्हलप करायचे, परंतु NOC द्यायलासुद्धा त्यांनी दिली नाही आणि म्हणून मग त्यांनी कोर्टातून जाऊन हे सर्व प्रकरण त्यांनी केलं। परंतु ह्यांची फाईल या म्हाडाच्या जॉईंट सीओकडे गेले 6 महिने पडली होती, परंतु त्याच्यावर सही मारली गेली नाही। म्हणून माझं क्लिअर म्हणणं आहे की ज्यांनी या म्हाडाच्या ह्या फाईल 6 महिने नाचवली त्यांच्याकडे गेले 6 महिने त्या ज्या ऑफिसरकडे पडली होती त्या सगळ्या ऑफिसरवरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे। जे कोण ह्याच्यामध्ये असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, कारण त्यांच्या ढिसाळपणामुळे त्याची परमिशन मिळालं नाही आणि म्हणून ती बिल्डिंग डेव्हलपला गेली नाही। ती जर ह्या 6 महिन्यापूर्वी जर आम्हाला NOC मिळाली असती म्हाडाकडून तर हा अपघात झाला नसता, 2 माणसं मरण पावली नसती। आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की जे याच्यामध्ये दोषी असतील म्हाडाचे अधिकारी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। योग्य ती कारवाई नाही, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणजे 302च व्हायला पाहिजे, हे माझं त्यांना सरकारला विनंती आहे। ही बिल्डिंग किती वर्ष जुनी होती, किती फॅमिली या ठिकाणी राहत होती? ही गेले 40 ते 50 ते 60 वर्ष 1961 सालापासून या बिल्डिंग आहेत आणि ह्या गेले 14-15 वर्ष दिवाण डेव्हलपरकडे होत्या। दिवाणचं आणि ते डेव्हलप जुनं झाल्यामुळे त्या बिल्डिंगचं काम रखडलं होतं, परंतु ह्या 40 नंबरमध्ये त्यांची एक NOC पाहिजे होती। त्या सोसायटीच्या कन्नमवार सोसायटी काहीतरी आहे, ती NOC त्यांनी न दिल्यामुळे ह्या बिल्डिंगचं काम रखडलेलं आहे। या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 40 लोक राहत होते, त्यातले काही लोकांनी शिफ्टिंग केलं होतं। सध्याच्या घडीला 14-15 लोक राहत होते, त्यातले आता 2 घरं पडली। 11 ते 12 जणांना आता आपण म्हाडाच्या ट्रान्झिस्टमध्ये आपण त्यांना टेम्पररी शिफ्ट करतो आहे आणि त्यांना तिथे सगळे खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था आपण टेम्पररी करतो। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।